नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही सर्वजण लवकर रेडी झालो आहेत कारण आम्ही जातो आहेत आमच्या कुलदैवताला। तर जनरली सर्वांना कुलदेवी ही माहीत असते प्रत्येकाची, पण आपलं जशी कुलदेवी असते तसंच एक कुलदैवतही असतं। आम्हालाही त्याबद्दल माहीत नव्हतं, पण गेल्या वर्षी आमच्याकडे जे भाट आले होते तर त्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली। आणि जामनेर तालुक्यामध्ये सोनारी वघारी हे गाव आहे, तर तिथे खेडगाव आहे खरं तर, पण तिथे भैरवनाथ आहेत, तर त्यांचं मंदिर आहे आणि ते आमचं कुलदैवत आहे असं त्या भाट यांनी सांगितलं होतं। तर आम्ही एकदा तिथे जाऊन आलोत आणि आता परत लक्षला दर्शनासाठी नेतो आहेत। गेल्या वेळी ज्या वेळेस गेलो होतो त्यावेळेला लक्ष माझ्या पोटात होता, तर आता म्हटलं लक्षला पण दर्शनासाठी नेऊयात, तर त्यासाठी आम्ही आज तिकडे जातो आहेत। तर चला तुम्हालाही दाखवते। खूप छान मंदिर आहे आणि वातावरण तिथलं खूप सुंदर आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बोदवड ते जामनेर जाणारा जो रस्ता आहे, तर त्या रस्त्यापासूनच मध्ये असा एक रस्ता आहे छोटासा, जिकडे हे गाव आहे सोनारी। तर तिथे पाटी वगैरे तर असतेच, त्यामुळे आपल्याला लवकर समजतं। तिथूनच मध्ये गेल्यानंतर आहे हे सुंदर असं मंदिर। आणि या मंदिराचं नाविन्य म्हणजे आम्ही ज्यावेळी वेळेला गेलो, दुसऱ्यांदा गेलो होतो, तर दोघं वेळेला तिथे कोणीच नव्हतं, त्यामुळे अगदी शांततेत आमचं दर्शन झालं आणि खूप छान वातावरण तिथे आम्हाला बघायला मिळालं। गावापासून थोडं बाजूला असं हे मंदिर आहे आणि हे जी उंच मूर्ती बघितलीत आपण तर ती भैरवनाथाची आहे आणि ही छोटीशी मूर्ती जी आहे पाठीमागे तर ती जोगेश्वरी आईची आहे। तर जोगेश्वरी मातेबद्दल असं सांगितलं जातं की जोगेश्वरी आई ही शक्तीचं रूप आहे आणि शक्तीचं रक्षण करणारा असा हा भैरवनाथ आहे। तर लक्ष्मीने तर छान दर्शन घेतलं, त्यालाच खरं तर दर्शनासाठी आम्ही नेलं होतं। आणि घरून जाताना आम्ही पुरणही तयार करून नेलं होतं, कारण आम्हाला तिथे पुरणाच्या आरत्या लावायच्या होत्या। आणि पुरणाच्या आरत्या लावल्यात, त्यानंतर आम्ही 5 नारळांचं तोरणही नेलेलं होतं सोबत, तर तेही आम्ही तिथे बांधून घेतलं। एरवी यात्रेच्या वेळेस तिथे दुकानं राहत असतील, पण एरवी तिथे काही दुकानं नसतात, त्यामुळे आम्हाला माहीत होतं, त्यामुळे आम्ही सर्वच सामान घरून घेऊन गेलो। ओटीचं सामानही नेलं होतं, त्यामुळे ओटीही भरता आली देवी आईची। आणि नंतर तिथे जे महाराज आले तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची साडी देवीला नेसवूही शकतात, तर त्यामुळे मग मी नंतर पाठीमागे जाऊन देवीला छान आमच्या घरची जी साडी होती तर ती नेसवली आणि खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं। आम्ही छान आरती केली। लक्ष्मीने खूप छान मजा केली तिथे, त्याला खरं तर मोकळं होतं, कोणी नव्हतं, त्यामुळे छान फिरायला मजा येत होती। आणि मंदिर बघाल तर अगदी पुरातन आहे, प्राचीन आहे आणि तिथल्या म्हणजे ती वास्तूच अशी आहे की ती समजते की लगेच ही की खूप प्राचीन आहे म्हणून, त्यामुळे खूप छान आणि प्रसन्न वाटतं तिथे। हा परिसर म्हणजे मंदिराचा बाजूचा परिसर आहे। बाहेर आल्यानंतर छान कलरिंग वगैरे केलेला आहे आणि हे बाजूलाच असं गाव दिसतं बघा, उंच अशा टेकडीवर आहे हे थोडंसं मंदिर। बाजूलाच महादेवाचंही मंदिर आहे आणि तिथे ही छोटीशी मुक्ताबाई उभी आहे। तर असंच आहे हे सुंदर असं मंदिर।